फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चॅनल. यह बनसोडे टेक सोल्युशन. मला काही जणांचा रिस्पॉन्स आलता की ज्याच्या अकॉर्डिंगली की जसं लाईक मी पासवर्ड विसरलो तर मी पासवर्ड रिकवर कसा करू शकतो. तो पासवर्ड रिकवर करायची गरज नाही आहे की विदाउट पासवर्ड रिकव्हरी की पासवर्ड रिकवर न करता किंवा पासवर्ड न फाइंड आउट होता आपण डायरेक्टली स्पेसिफिकली आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करू शकतो. त्यासाठी सेम तुम्हाला ऑनलाईन बुकिंगवरती जायचे की ऑनलाईन बुकिंग या वेबसाईटवरती गेल्यानंतर बटनवर क्लिक करा. विदाउट लॉग इन तुमचं लॉग इन नसेल तर तुम्हाला ही जी असेल की बुक तिकीट असेल तर बुक तिकीट तुम्हाला भेटणार नाही. ठीक, म्हणजे कोणतेही तिकीट असेल तर सिम्पल त्यासाठी तुम्हाला जायचे लॉग इनमध्ये. लॉग इनमध्ये गेल्यानंतर इथे तुमचा जो पण मोबाईल नंबर असेल, ओके, तो मोबाईल नंबर इथे टाकायचे लॉग इन विथ OTP साठी. की हा जो दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे की फॉरगॉट पासवर्ड पण एक ऑप्शन आहे की जर तुम्हाला लॉग इनच करायचे पासवर्ड थ्रू तर करू शकता किंवा OTP थ्रू पण तुम्ही लॉग इन करू शकता. ओके, तो OTP तुम्हाला कुठे पाहिजे, एक तर तुमच्या मोबाईल नंबरवरती टाकू शकता, अदरवाईज सेकंड ऑप्शन आहे तुमच्या ईमेलवरती. जे पण तुमचा ईमेल किंवा मोबाईल नंबर असेल इथे तुम्ही ॲड करा. इथच्या अकॉर्डिंगली इथे क्लिक करा गेट OTP. ओके, तो दोन्ही पण दाखवतो, एक मोबाईल नंबर आणि एक ईमेल. तो मोबाईल नंबरवरती माझे एक OTP आला आहे आता, तर तो मी इथे इंटर करतो लॉग इन विथ OTP मध्ये 261995. ओके, हा प्रत्येक वेळी जनरेट करताना न्यू होतो, सो डोंट वरी, तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता. तर लॉग इन केल्यानंतर तुमच्या वेबसाईटवरती ओके इथे माझी जी बुक तिकीट हिस्ट्री असेल इथे मला शो होऊन जाईल. ओके, कारण की युजर लॉग इन आहे त्याच्या अकॉर्डिंगली. देन अगेन लॉग आउट करतो मी. ओके, आता सेकंड टाइम मी जो लॉग इन विथ OTP करणार आहे त्याच्यामध्ये मी माझा ईमेल आय डी ॲड करणार आहे. सो ईमेल आय डीच्या अकॉर्डिंगली हा लॉग इन विथ OTP जो आहे मेकॅनिझम मी तुम्हाला दाखवणार आहे. सो माझ्याकडे ईमेल आय डी मला माहिती आहे, मोबाईल नंबर कोणता रजिस्टर केला तो माहीत नाही. ओके, तर त्या सिनारिओमध्ये मी माझा ईमेल आय डी टाकेल आणि त्याच्या अकॉर्डिंगली गेट OTP करेल. ओके, एन OTP लॉग इन कोड से युअर ईमेल ॲड्रेस, की तुमचा जो ईमेल ॲड्रेस असेल त्याच्यावरती OTP जनरेट होईल येईल. सिम्पली तुमचा ईमेल जी पण जिथे असेल तिथे जाऊन लॉग इन करू शकता. इथे जाऊन तुम्हाला तुमचा जो जीमेल असेल लॉग इन करायचे. ओके, सो जीमेल. ओके, तर तुमच्या जीमेलवरती काही अशा अकॉर्डिंगली तुम्हाला कोड येऊन जाईल. सिम्पली तुम्हाला हा कॉपी करायचा इथे आणि तुमच्या साईटवरती MS आर्टिस्टच्या वेबसाईटवरती पेस्ट करायचे आणि क्लिक ऑन लॉग इन. याच्या अकॉर्डिंगली तुमचा लॉग इन होईल. तर तुम्हाला फक्त मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी की जो तुमच्या प्रोफाईलमध्ये ते अपडेटेड ठेवायचे आणि लक्षात ठेवायचे. त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही जे पण तुमची जी इन्फॉर्मेशन असेल ती लॉग इन करू शकता आणि सेम त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमची जी प्रिव्हियस तिकीट असेल इथे तुम्हाला तिकीट्सची इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ओके, हे इम्पॉर्टंट काय, कारण की 2024च्या लॉग इनमध्ये ओके मोबाईल फोनचा जो लॉग इन आहे 2024 जो न्यू लॉन्च केलं आहे तर त्याच्यामध्ये गेस्ट लॉग इनचा ऑप्शन त्यांनी बंद केलं. सो गेस्ट ऑप्शन बंद आहे, सो तुम्हाला कंपल्सरी लॉग इन करावे लागते. सो लॉग इन करणे बेटर आहे, कारण की तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल की तुमची स्टोर राहते की लास्ट तुम्ही बुकिंग कधी केले, रेफरन्स असेल, ही सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतील. इफ जर ही व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि सिमिलर अशा व्हिडिओसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करू शकता. थँक्यू.